ऐतिहासिक चित्रपटांच्या इतिहासात एक माइलस्टोन ठरावा इतका काहीसा वैशिष्ट्यपूर्ण आणि वेगळा जाणवला मला राजा शिवाजी हा सिनेमा. काय आहेत बरं त्याची वैशिष्ट्य आणि वेगळेपण, जाणून घेऊया आजच्या भागात. नमस्कार, मी सचिन देशमुख आणि आपण बघताय सायास एक प्रयत्न. राजा शिवाजी हा सिनेमा येऊन आता आज 26 दिवस झाले. इतक्या दिवसानंतर मी या विषयावर बोलतोय याचाच अर्थ ही काही चित्रपटाची समीक्षा नव्हे. सध्या तरी तो माझा प्रांत सुद्धा नाहीये. मला फक्त त्यामध्ये जी काही वेगळेपण आणि वैशिष्ट्य जाणवलेली आहेत त्या अनुषंगाने मी तो सांगतोय. त्यातलं काय वैशिष्ट्य आहे आणि काय वेगळेपण आहे. सर्वप्रथम तर महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्यावर मराठी चित्रपटसृष्टीत कदाचित पहिल्यांदाच इतका बिग बजेट आणि बॉलिवूडचे स्टारकास्ट असणारा सिनेमा बनला. स्टारकास्ट तगडी होती म्हणून हा सिनेमा बिग बजेट झाला, की बिग बजेट होता म्हणून स्टारकास्ट तगडी घेतली. हे जे काही आहे एकमेकावर अवलंबून असणाऱ्या गोष्टी असतील, ते जे काही आहे, पण हेच त्याचं पहिलं प्रमुख वैशिष्ट्य आहे. आणि मला असं वाटतं की शिवाजी महाराजांवर सिनेमा बनवताना प्राण ओतून काम करणारा कुठलाही कलाकार जरी घेतला असता, अगदी नवखा कलाकार जरी घेतला असता, पण त्याने प्रामाणिक आणि प्राण ओतून काम केलं असतं, तरीही अशा प्रकारचा हा सिनेमा प्रेक्षकांनी इतकाच डोक्यावर घेतला असता. की जेव्हा रितेश देशमुख शिवाजी महाराजांवर सिनेमा बनवणार हे सर्वांना कळलं, त्यावेळेला अनेकांच्या मनात ही धास्ती होती, एक शंका कुशंका होत्या की आपल्याला हा सिनेमा बघताना शिवाजी महाराज ब्राह्मण द्वेष्ट भूमिकेत तर दिसणार नाहीत. हा सिनेमा बघताना आपल्याला शिवाजी महाराजांचे गुरु म्हणून याकूत बाबांना तर बघावं लागणार नाही. हा सिनेमा बघताना आपल्याला शिवाजी महाराजांच्या सैन्यात मावळे कमी आणि 57% मुस्लिम सैन्य तर बघायला भेटणार नाही. आणि जेव्हा त्याचं टीजर आलं त्यावेळेला त्यामध्ये हिंदवी स्वराज्य असा उल्लेख नसल्यामुळे अनेकांनी रितेश देशमुखांना आणि त्या टीजरला ट्रोल सुद्धा केलं की त्यात हिंदवी नाही आहे. त्या शंका आपल्या खऱ्या ठरतात की काय अशी भीती वाटू लागली. पण त्यानंतर ज्या वेळेला सिनेमा आला त्यावेळेला ह्याच ट्रोल करणाऱ्या प्रेक्षकांनी, याच लोकांनी, याच जनतेने सिनेमाला अक्षरशः डोक्यावर घेतलं. छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या भूमिकेला रितेश देशमुख न्याय देऊ शकतील का, ही सुद्धा अनेकांना मनोमन थोडी शंका वाटत होती. पण मी अगदी प्रामाणिकपणे सांगतो, वैयक्तिक मला तरी असं काहीही वाटलं नाही. त्यांनी या भूमिकेला न्याय देण्याचा पूर्ण प्रयत्न केला, पुरेपूर प्रयत्न केला. अगदीच मोजके 1-2 प्रसंग जर सोडले की जिथे त्यांनी अधिक ग्रेसफुली करायला पाहिजे होतं असं मला स्वतःला वाटलं, पण अदरवाईज त्यांनी मनापासून पूर्ण भावनेने शिवाजी महाराजांच्या भूमिकेला न्याय देण्याचा प्रयत्न केला. महादेवाची पूजा करणारे कट्टर शिवभक्त, गळ्यात कवड्यांची माळ धारण करणारे तुळजाभवानी आईचे उपासक असे छत्रपती श्री शिवाजी महाराज आपल्या कुटुंबियासोबत जेव्हा असतात त्यावेळेला ते अत्यंत हळवे असणारे शिवबाराजे असतात. जेव्हा न्याय निवाडा करायचा असतो तेव्हा कणखर राजा शिवाजी असतात आणि शत्रूवर तुटून पडताना ते अत्यंत क्रूर असे नरसिंह शिवाजीराजे असतात. अशा प्रकारचं अस्सल घरंदाज, हिंदू धर्माभिमानी अशी शिवाजी महाराजांची विविध रूपं आपल्याला या सिनेमात बघायला भेटावी, हे सुद्धा याचं एक वैशिष्ट्यच आहे. शिवाजी महाराजांवर सिनेमा असेल तर त्यांचं शिवभक्त असणं, त्यांनी कवड्याची माळ धारण करणं, हिंदू धर्माभिमानी असणं, यात काय वेगळेपण असेल बरं, असं आपल्याला सहज वाटू शकतं. तर आता जाणून घेऊया सिनेमाचं वेगळेपण काय आहे. एखाद्या हिंदुत्ववादी व्यक्तीने जर अशा प्रकारचा सिनेमा बनवला असता तर नक्कीच त्यात काही वेगळेपण नव्हतं. पण महाराष्ट्राचे काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री राहिलेले स्वर्गीय श्री विलासराव देशमुख यांचे चिरंजीव श्री रितेश देशमुख जेव्हा अशा प्रकारचा सिनेमा बनवतात तेव्हा मी सुरुवातीला जे सांगितलं की एक भीती एक प्रकारची जी मनात होती, तशा प्रकारचं शिवाजी महाराजांचं स्वरूप न दाखवता ते एक अस्सल हिंदू धर्माभिमानी दाखवणं, हेच या चित्रपटाचं पहिलं प्रमुख वेगळेपण आहे असं मला वाटतं.
आज या अनुषंगाने सांगतो की स्वर्गीय श्री विलासराव देशमुख यांची जयंती आहे, त्यानिमित्त त्यांना वंदन करतो. रितेश देशमुखांनी अशी अस्सल इतिहासावर कलाकृती सादर करणं ही त्या स्वयंघोषित पुरोगामी, सेक्युलर आणि खोटा इतिहास लिहिणाऱ्या तमाम मंडळीवर एक प्रकारची सणसणीत चपराक आहे, असं मला वाटतं. त्यांनी कदाचित या माध्यमातून हा एक संदेशच दिलेला आहे की राजकारणासाठी शिवाजी महाराजांचा कसाही जरी वापर केला तरीही जेव्हा कधी शिवाजी महाराजांवर अस्सल कलाकृती निर्माण करण्याचा प्रसंग येईल, शिवाजी महाराजांचा अस्सल इतिहास सांगण्याचा वेळ येईल, शिवाजी महाराजांचा पराक्रम सांगण्याचा, मराठ्यांचा पराक्रम सांगण्याची जेव्हा कधी वेळ येईल, त्यावेळेला तुम्ही हाच इतिहास दाखवणार, त्यावेळेला हाच इतिहास समोर येणार. शिवाजी महाराजांचे शत्रू कोण होते ते उघड होतं आणि तेच शत्रू दाखवणं, त्यांचा निपात त्यांनी कसा केला हे अशाच प्रकारे दाखवणं हेच अभिप्रेत आहे. कदाचित हाच संदेश रितेश देशमुखांनी दिला. हे या सिनेमाचं एक खूप मोठं आणि प्रमुख वेगळेपण आहे. आता याच अनुषंगाने मी हा विचार करत होतो की मी हे आपल्यासमोर कशा प्रकारे व्यक्त करावं. तेवढ्यात मला एक रितेश देशमुखांची एक व्हिडिओ क्लिप बघायला मिळाली, ज्यामध्ये ते आवाहन करत होते, भावनिक आवाहन करत होते, थोडं हसून करत होते त्यांच्या शैलीप्रमाणे. पण ते एक प्रकारचं भावनिक आवाहन होतं की सिनेमा बनवायला खूप कष्ट लागतात आणि आपण त्याच्या व्हिडिओ क्लिप्स, सिनेमा बघताना व्हिडिओ क्लिप्स तयार करू नये, केल्या तरी आपल्यापुरते मर्यादित ठेवावे आणि ते व्हायरल करू नये, असं त्यांनी ते आवाहन केलं होतं. हल्ली जनरली सगळेच सिनेमांचे निर्माते तसं करतात, त्यांना करावं लागतंय. काल परवाच मी प्रवीण तरडेंचं सुद्धा बघितलं एक तशी की क्लिप व्हायरल करू नये, काढू नका किंवा व्हायरल करू नका वगैरे. पण त्याहीपेक्षा मला अधिक भावली ती श्री संदीप पाटील, जे या सिनेमाचे एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर आहेत, तसेच पटकथा लेखक सुद्धा आहेत. त्यांनी केलेली एक फेसबुक पोस्ट. त्यामध्ये त्यांनी सांगितलं की एखादा सिनेमा बनवताना, एक ऐतिहासिक सिनेमा बनवताना आपल्याला किती कष्ट घ्यावे लागतात, त्याच्यासाठी काय काय करावं लागतं हे त्यांनी अत्यंत कमी शब्दात, तसं एक प्रकारे कमी शब्दात सांगितलं, पण नेटक्या शब्दात सांगितलं. त्यातील शेवटच्या 2 ओळी मात्र मला खूप जास्त टची वाटल्या. त्यात ते म्हणतात की इतक्यात बाळूने मोबाईल काढला आणि शूट करून थेट फेसबुकवर टाकला आणि एका क्षणात सगळ्या कष्टाची राख रांगोळी केली. यासाठी नव्हता केला अट्टहास. हा मेसेज त्यांनी जरी त्या बाळूसाठी लिहिलेला असेल तरीही माझ्या मते हा मेसेज फक्त त्या बाळूपुरता मर्यादित नाही आहे. हा मेसेज अनेकांना लागू पडतो. इनफॅक्ट मला सुद्धा अशाच प्रकारचा संदेश द्यायचा आहे श्रीमंत कोकाटेसारख्या अनेकांना, जे अस्सल इतिहासकारांच्या मेहनतीची, त्यांच्या प्रयत्नांची अशीच राख रांगोळी करत असतात. जे इतिहासाचे खरे अभ्यासक असतात त्यांनी त्या इतिहासाचा ध्यास घेतलेला असतो, त्यांना एक प्रकारचं वेड असतं. समकालीन गोष्टींचा, समकालीन संदर्भांचा पुरावा घेण्यासाठी ते जंग पछाडत असतात, रात्रंदिवस मेहनत घेत असतात. समकालीन पुरावे, समकालीन लेखणी, समकालीन बखरी, समकालीन पत्रे, पत्रव्यवहार, त्यावेळेस आर्थिक व्यवहार, हे सगळे कोश शोधताना ते जीवाचं रान करत असतात. आणि आपण केवळ आपल्याला एखाद्या व्यक्तीविषयी, आपल्याला एखाद्या समाजाविषयी, जातीविषयी द्वेष असतो, ती द्वेष भावना कशी योग्य आहे हे सिद्ध करण्यासाठी आपण आपले काहीतरी भन्नाट तर्क लावतो आणि या सगळ्या इतिहासकारांच्या मेहनतीवर राख रांगोळी करतो, पाणी फिरतो. इथे मी श्रीमंत कोकाटेंचा उल्लेख फक्त एवढ्यासाठीच करतोय की त्यांनी 1-2 वर्षापूर्वी एका चर्चासत्रामध्ये मान्य केलं होतं की संभाजी महाराजांच्या हत्येचा इतिहास सांगताना त्यांनी केवळ त्यांच्या तर्काचा वापर केलेला होता. त्याला समकालीन कुठल्याही इतिहासाचा असा पुरावा नाही आहे. पण श्रीमंत कोकाटेच कशाला, त्यांच्यासारखे अनेक लोक आहेत जे त्यांना वाटेल तसा इतिहास लिहितात. आणि मला खरंच शंका आहे, माझ्यासारख्या अनेकांनाही शंका आहे की त्यांना अशा प्रकारचा जो नव इतिहास सांगतात, त्यांना वाटेल तो सांगतात, त्यांच्या तर्काने सांगतात, त्यांना खरा इतिहास कितपत माहिती असेल. एका जणाने तर असं सांगितलं होतं की माझ्याकडे आता ती अवेलेबल नाही आहे पोस्ट, पण त्या एका जणाने असं सांगितलं की हा चित्रपट बघितल्यानंतर त्याला कळलं की शिवाजी महाराजांना थोरले बंधू होते, त्यानंतर संभाजीराजे होते म्हणून. इतका यांचा अभ्यास असतो. आणि हे मात्र त्यांच्या तर्कावर काहीही कोणावरही आरोप करत सुटतात. त्यांना अफजल खानाच्या सैन्यामध्ये कृष्ण भास्कर होता
एवढं पक्क माहिती असतं. तो कुलकर्णी होता हे सुद्धा त्यांना माहिती असतं. माझ्या माहितीप्रमाणे कृष्ण भास्कर हेच नाव अस्सल दस्तावेजामध्ये आहे. तो कुलकर्णी आहे हे इतरांनी सुद्धा लावलेला तर्कच आहे. पण ठीक आहे, असो, कृष्ण भास्कर कुलकर्णी म्हणूया आपण तात्पुरतं त्याला. त्यांना हे माहिती असतं, कारण ते द्वेष करण्यासाठी ते एक भक्कम पुरावा आहे. पण त्यांना हे माहिती नसतं की या अफजल खानाच्या सैन्यामध्ये मंबाजी भोसले नावाचे छत्रपती श्री शिवाजी महाराजांचे चुलते सुद्धा होते. त्यांना संभाजी महाराजच माहिती नव्हते, शिवाजी महाराजांचे थोरले बंधू. तर हे कधी माहिती असेल? पण ठीक आहे, एक अशा प्रकारचं मला वाटतं की ते फक्त सोयीचं त्यांच्या सोयीचा इतिहास सांगण्याचा प्रयत्न करतात. त्यांना तेवढाच इतिहास माहीत करून घ्यायचा असतो असं मला वाटतं. अस्सल दस्तऐवजाचा अभ्यास करण्यासाठी फार मेहनत घ्यावी लागते. त्याच्यासाठी जीवाचं रान करावं लागतं, त्याच्यासाठी मोडी लिपी शिकावी लागते, शिवरायांच्या पत्रांचा अभ्यास करावा लागेल. समकालीन जे काही दस्तावेज होता, त्यांचा आर्थिक व्यवहाराचा असेल किंवा कुठल्याही प्रकारचा पत्रव्यवहार असेल, त्यांनी नोंद केलेल्या असतील गोष्टी, त्या बखरी असतील, या सगळ्याचा तुम्हाला फार बारीक अभ्यास करावा लागतो. आणि मला असं वाटतं की तुम्ही जेव्हा एवढा खोल अभ्यास करता, तेव्हा तुम्ही इतरांच्या विषयी द्वेष पसरवणारे वाक्य निश्चितच करणार नाही, करू शकणार नाही. तर अशा लोकांना मला कळकळीची विनंती करावीशी वाटते की जे अस्सल इतिहासकार आहेत, जे अस्सल साधनांचा अभ्यास करून ते इतिहास मांडतात, त्यांच्या प्रयत्नांवर तुम्ही पाणी फिरवू नका. अस्सल इतिहासाची अशी राखरांगोळी करू नका. श्री संदीप पाटील आणि श्री रितेश देशमुख यांनी या आवाहनातून जे सांगितलेलं आहे त्या बाळूंना अशाच प्रकारचं आवाहन मी त्या निमित्ताने आपणा सर्वांना करतो, नम्र आवाहन करतो. तुमच्या बोलण्यात जे काही तथ्य असेल त्यावर सुद्धा मी नंतर मत मांडेलच. तुम्हीही कुठल्या भावनेतून सांगता, बोलता, यावर मी माझं मत नक्कीच मांडेल. मी काय 100% तुम्हाला ब्लेम करतो असं नाहीये, पण अशी खोडसाळपणा असं मला असं वाटतं की करू नये, तो थांबवावा तुम्ही. या चित्रपटाच्या निमित्ताने मी सध्या तरी एवढं नक्की सांगू इच्छितो. बरं, मग याचा अर्थ असा आहे का की इतिहास सांगताना आपण तर्काचा आधार घेतच नसतो म्हणून? घेत असतो ना. तर्काचा आधार आपल्याला घ्यावाच लागतो. कुठलाही म्हणजे इतिहास असेल, ऐतिहासिक घटना असतील, आपल्या गाथा असतील, ओव्या, ज्ञानेश्वरी असेल किंवा अशा प्रकारचे जे कुठलं सुरुवातीचं संत साहित्य आहे, ऐतिहासिक घटना आहे, इतिहास आहे, ह्या सर्व समजून घेताना आपल्याला तर्काचा आधार घ्यावाच लागतो. पण तो तर्क सुसंगत असावा. त्या व्यक्तीशी, व्यक्तिमत्वाशी तो मिळता जुळता असला पाहिजे. त्या व्यक्तीच्या स्वभावासोबत तो मिळता जुळता असला पाहिजे. तर तो शुद्ध तर्क असतो. तो तर्क शुद्धपणा आपण बाळगला पाहिजे. सत्याशी आपण फार प्रतारणा करतोय असं व्हायला नको. बेसलेस तर्क नको. या चित्रपटाच्या निमित्ताने मी हे अशा प्रकारच्या इतिहासकारांना एक आवाहन करतो, हे नम्र, की त्यांनी श्री रितेश देशमुख आणि श्री संदीप पाटील यांच्याकडून हा धडा घ्यावा, बोध घ्यावा आणि आपलं कुत्सित आणि वेगळ्या प्रकारचं जे काही लिखाण असतं ते थांबवण्याचा प्रयत्न शक्य असेल तर करावा. आणि हा सिनेमा खरंच खूप चांगला झालेला आहे. तुम्ही अजूनही बघितला नसेल, तर ज्यांनी बघितला नसेल त्यांना मी विनंती करतो की आपण हा सिनेमा नक्की बघावा. तुर्तास इथे थांबूया. भेटूया लवकरच पुढचा विषय घेऊन. तोपर्यंत नमस्कार.